नमस्कार मित्रांनो. अंगणवाडी सुपरवायझर या भरतीची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचं ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यानंतर फर्स्ट रिस्पॉन्स शीट चेक केल्यानंतर तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाबद्दल जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने घ्यायचं ती पण माहिती आपण बघणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ही वेबसाईट ओपन करायची आहे. तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेलं आहे. ओके, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही वेबसाईट ओपन करा. तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर फिल करायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड फिल करा. तर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करताना जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा दिला आहे, कॅप्चा इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे मी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड फिल केला आहे. तुम्हाला इथे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. ॲप्लिकंट डिटेल्स, कॅन्डिडेट रिस्पॉन्स, ॲडमिट कार्ड, हेल्प डेस्क आणि इकडे तुम्हाला प्रिंटचा पण ऑप्शन दिसेल. ओके, तुम्ही जर या भरतीची जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता, ओके, जर तुम्ही फॉर्मची प्रिंट काढली नसेल तुम्हाला इथे प्रिंटचा ऑप्शन दिला आहे, तुम्ही इथून प्रिंट काढू शकता. ओके, तर इथे तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. ओके, तर इथे तुम्हाला शेवटला ऑब्जेक्शन फॉर्मचा ऑप्शन पण येऊन जाईल. तर तुम्हाला इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे क्लिक हिअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला ब्ल्यू कलरमध्ये इथे दिसत असेल. ओके, तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने PDF ओपन होईल. तर तुमची रिस्पॉन्स शीट तुमच्यासमोर ओपन होईल. ओके, तर इथे तुम्हाला सर्व माहिती दिसून जाईल. पार्टिसिपेंट ID, तुमचा रोल नंबर, तुमचं नाव, त्यानंतर तुमचं सेंटरचं नाव. ओके, तुमचं डेट, तुम्ही एक्झाम कधी दिली ती डेट दिसेल तुम्हाला. इथे टाईम पण दिसेल. त्यानंतर सब्जेक्ट तुम्हाला इथे सुपरवायझर असं दिसेल. ओके, तर इथे तुम्हाला तुमचा फोटो दिसेल आणि तुम्ही कोणते क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले आहेत. ओके, ते सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल. तर इकडे तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. इकडे तुम्हाला क्वेश्चन ID पण दिलेला आहे. ओके, तुम्हाला इथे क्वेश्चन टाईप, नंतर क्वेश्चन ID हे सर्व तुम्हाला इथे ID दिलेले आहेत. तर हे तुम्हाला ऑब्जेक्शन घेताना हे कामात येणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची रिस्पॉन्स आहे ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची. ओके, तर इथे तुम्हाला मित्रांनो वरती प्रिंटचा ऑप्शन दिला. ओके, तर इथे प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमची PDF सेव्ह करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची PDF सेव्ह करून घ्या. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो आता ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचं ती माहिती बघूया. तर तुम्हाला मित्रांनो इथे ऑब्जेक्शन फॉर्म असा ऑप्शन दिला. ओके, ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे प्लस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला जर एखादा प्रश्न चुकीचा वाटत असेल, ओके, तुम्हाला जर किंवा त्यांचं आन्सर वगैरे त्याचे ऑप्शन्स चुकीचे वाटत असतील तरच तुम्हाला इथे ऑब्जेक्शन घ्यायचं. ओके, तर इथे तुम्ही क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे तुमची सर्व माहिती दिसेल. तुम्हाला तुमचं नाव दिसेल, तुमचा या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर दिसेल, त्यानंतर मोबाईल नंबर दिसेल, तुमचा मेल ID. ओके, ग्रुप तुम्हाला इथे ICDS रिक्रुटमेंट 2024 असं दिसेल. त्यानंतर कॅडर नेममध्ये तुम्हाला इथे सुपरवायझर असं दिसेल. ओके, त्यानंतर तुमची एक्झाम किती तारखेला झाली ती डेट दिसेल. तुमची शिफ्ट पण तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके, त्यानंतर क्वेश्चन आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्हाला ज्या क्वेश्चनबद्दल मित्रांनो ऑब्जेक्शन घ्यायचं. ओके, तर त्या क्वेश्चनचं तुम्ही क्वेश्चन ID बघून घ्या. त्यानंतर तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर क्वेश्चन ID सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायचं. ओके, तर इथे तुम्ही मराठी लँग्वेज सिलेक्ट करा. पुढे नेचर ऑफ ऑब्जेक्शन, तुम्हाला कशाबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिले आहेत. ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट. ओके, जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचे जर सर्व ऑप्शन जर इनकरेक्ट असतील तर तुम्ही हा पहिला ऑप्शन निवडा. त्यानंतर इनकरेक्ट क्वेश्चन, जर प्रश्न चुकीचा असेल तर तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. मल्टिपल करेक्ट आन्सर्स. ओके, जर एखाद्या प्रश्नाचे आन्सर जर मल्टिपल आन्सर जर करेक्ट असतील तर तुम्हाला हा 3 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर इनकरेक्ट आन्सर की, जर तुमची आन्सर की चुकीची दिली असेल, ओके, तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर जर चुकीचं दिले असेल तर तुम्ही हा ऑप्शन निवडा. त्यानंतर आउट ऑफ सिलेबस एखादा क्वेश्चन असेल तर तुम्ही हा ऑप्शन निवडा. ओके, तर इथे तुम्हाला ऑप्शन तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. नेचर ऑफ ऑब्जेक्शन सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला विचारायला आहे की डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क. तुम्हाला एखादा रिमार्क जर इथे द्यायचा असेल तर तुम्ही इथे लिहू शकता. ओके, जर तुम्हाला द्यायचं नसेल तर तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करू शकता इथे. तर इथे तुम्हाला मित्रांनो 100 रुपयाचं पेमेंट करावं लागेल तर तुम्ही इथे ऑब्जेक्शन घेऊ शकता. ओके, तर पुढे तुम्हाला अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट असं विचारलेलं आहे. तर क्लिक हेअर टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तिथे प्रूफ अपलोड करावं लागेल. ओके, तर तुम्हाला ज्या प्रश्नाबद्दल ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्याचा तुमच्याकडे प्रूफ असणं आवश्यक आहे. ओके, तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिले आहेत. तर 3 डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता. तर इथे तुम्हाला PDF, JPG आणि JPG फॉर्मॅट दिलेले आहेत. ओके, तर इथे तुम्ही ड्रॉप फाईल हिअर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथे तुमचं प्रूफ अपलोड करू शकता. जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर. ओके, ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमचं मित्रांनो ऑब्जेक्शन त्यांच्याकडे जाईल. ओके, त्यानंतर ते चेक करतील. त्यानंतर डिपार्टमेंटनी तुमचं ऑब्जेक्शन चेक केल्यानंतर तुम्हाला काय रिप्लाय केलेला आहे ते तुम्हाला इथे लॉग इन करूनच चेक करावं लागेल. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे रिस्पॉन्स आणि ऑब्जेक्शन कशा पद्धतीने घ्यायचे ते माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनल जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.